25 फूट जमीन ही पूर्णपणे वाहून गेलेली आहे. पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल आहे, लक्षात घ्या. पूर्ण ब्लॅक कॉटन आहे. व्हाईट कलरचा कॉटन या मातीमध्ये कल्टिवेट केला जातो मोठ्या प्रमाणात. हे पहा इकडे एकदम. आणि हे इकडे नदीचं पात्र आहे. आणि ही आडाण नदीचं हे पूर्ण पात्र वाहत आहे, लक्षात घ्या. दारव्हा तालुका, नेर तालुका, यवतमाळ तालुका, यवतमाळ जिल्ह्यातले बरेचसे तालुके या नदीनं ऑक्युपाय केलेले आहेत. आणि या सगळ्या नदीकाठची जमीन हे पहा, 20 म्हणजे हे 50 फूट खोल आहे का 100 फूट खोल आहे सांगता येत नाही. एवढी खोलीची पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल आहे. पूर्ण वाहून नेलेले शेत आहे ते. हे पुरा पट्टा वाहून नेलेला नदीनं. हे पूर्ण पट्टा आपण जर पाहू शकता या ठिकाणी. हा ग्राउंड रिपोर्ट आहे, हा ग्राउंड टच आहे, ही ग्राउंड रियालिटी आहे. नाही, हा पूर्णपणे आपण पाहू शकता. सध्या इकडे नदी आहे. शेतकऱ्यांना जगायचं कसं, हा एक मोठा प्रश्न सध्या माझ्यासारख्या लँडलेस लेबर ज्याच्याकडे जमीन नाहीये त्या कार्यकर्त्याकडे पडलेला आहे. मायबाप शेतकरी चळवळ ही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी उभारलेली अत्यंत महत्वाची मुवमेंट आहे. आणि या मुवमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसा न्याय देता येईल हाच आमचा छोटासा प्रयत्न आहे. की सगळी कास्तकार बांधव, त्यांच्यासोबत त्यांचे लेकरं, परिवारातले सदस्य माझ्यासोबत आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही फिरतोय. मला वाटतं किती वाजले दादा? 2 वाजलेले आहेत. 3-4 घंटे झालो ह्या सगळ्या नदीकाठचा प्रदेश आम्ही फिरतोय. विनंती आहे मायबाप सरकार, हा शेतकऱ्याचा म्हणजे हे नुकसान भरून निघणारं नाहीये, लक्षात घ्या. ही एवढी मोठी माती आहे की हे नुकसान भरून निघणारं नाहीये. थांबतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ अपडेट.